अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, ज्याप्रमाणे तुला तुझ्या देवांचे आशीर्वाद जितके मौल्यवान आहेत त्याहीपेक्षा तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद तुझ्यासाठी मौल्यवान आहेत, कारण ते तुझे जन्मदाता आहेत. बाळा, आज आपल्या आईवर माया कर, प्रेम कर आणि आईचा आशीर्वाद घ्यायला विसरू नकोस. आज तुझ्यासाठी तुझ्या आईचे आशीर्वाद अधिक महत्त्वपूर्ण आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी जन्मदाते हे आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असू शकते. जे काही सांगत आहेत ते ऐकण्यासाठी तुम्ही आज कान उघडे ठेवा आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी किती मौल्यवान ठरू शकतात हे तुम्हाला पुढे तुमच्या आयुष्यात समजणार आहे. जे कोणी मोठ्यांचा मान सन्मान करतात ते माझे प्रिय बाळ आहेत. मला माहीत आहे कधी तुम्हाला खूप काही ऐकून घेणे, सहन करणे कठीण होते, पण ते जे काही शब्द बोलत असतात त्यात त्यांचा अनुभव असतो, म्हणूनच ते तुम्हाला काही सांगत असतात. जर तुम्ही ते ऐकून घेतले तर तुम्ही तुमच्या जीवनात इतके पुढे जाल, इतके आशीर्वाद प्राप्त कराल. कधीही मोठ्यांचा अपमानकारक वागू नका, बोलू नका. त्यांचा अपमान होईल असे कोणतेही कार्य करू नका. आयुष्यात स्वतःला वेळ दिल्याबद्दल ज्याप्रमाणे तुम्हाला आनंद प्राप्त होतो त्याचप्रमाणे आपल्या मोठ्यांनाही वेळ द्या. जो वेळ फक्त त्यांच्यासाठी काही काढा, तेव्हा त्यांना अधिक आनंद प्राप्त होतो. त्यांच्यासोबत काही वेळ घालवा, काही गोष्टी करा ज्या तुमच्या काही अशा आवडीच्या गोष्टी आहे, काही आवडीचे विषय आहेत. तुम्ही पाहाल की तुमच्यासोबत ते बोलताना अगदी मन मोकळे बोलत आहेत. त्यांच्या मनातील ते सर्व काही भाव जाणून घ्या आणि तुमच्यासाठीही ते आशीर्वाद देत आहेत याची कल्पना तुम्हाला येईल. तुम्ही जर स्वामी माऊलीच्या या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात, कारण देवाने, स्वामींनी तुमची निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. जे कोणी आपल्या मातापितावर प्रेम करतात त्यांनी होय, मी माझ्या मातापितावर प्रेम करतो असे टाईप करा. आज तुम्ही तुमच्या आईला किती वेळ दिला आहे का याचा विचार करा. जर 2 मिनिटंही तुम्ही प्रेमाने विचारपूस केली, 2 मिनिटंही आईजवळ बसलात तर आईचे, मायेचे हात तुमच्या पाठीवरून फिरतील आणि तुम्ही अधिक आनंदी व्हाल. लहानपणापासून ते मोठे होईस्तोवर आणि म्हातारे होईस्तोवर प्रत्येकाला एक मायेचा हात आवश्यक असतो. त्याचप्रमाणे स्वामी माऊलींनाही तुम्ही आपली आई मानत असाल तर आज आपल्या स्वामी आईजवळ सुद्धा ते बसू शकतात. ज्यांना त्यांची आईची आठवण येत असतानाही, ज्यावेळेस त्यांची आई जवळ नाही, तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात, कारण देव तुमची काळजी घेत आहेत. देव तुमच्या प्रत्येक नात्यासोबत तुमच्याशी जोडले आहेत. स्वामी माऊलीसुद्धा आपल्या प्रत्येक लेकरावर माया करतात आणि त्याचे अनुभव तुम्ही घेत आहात. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वामी माऊलींनीच तुमची निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत दिला आहे. कमेंट्स बॉक्समध्ये मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीची दिव्य दृष्टी सतत तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे, म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. स्वामी शक्तीवर आणि स्वामी माऊलींवर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि या संदेशावर, या चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ संदेश आपले निरंतर स्वागत करते. स्वामी माऊलींचे असेच नित्य संदेश आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. त्यामुळे तुमच्या मनातील विवंचना दूर होईल, त्रास दूर होतील आणि तुम्हाला प्रसन्न वाटू लागेल. जर तुमची ही इच्छा असेल की तुम्ही नेहमी प्रसन्न असावे, स्वामींचे बोल, स्वामींचे संदेश ऐकावे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, आनंद आणि प्रेमाने भरपूर करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना.
केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.